नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका, पंडित वाचका ज्ञानियासी आत्मनिष्ठ जरी झाले, जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. उगा म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठावे. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. विठ्ठला विठ्ठला हे जवळचे दोन बंद कर, तुला अजून जास्त आवाज येईल. फीडबॅक बंद कर दोन्ही, आणि ह्या समोरच्यावर ॲडजस्ट होईल. विठ्ठला विठ्ठला भगवान बाबांना एकदा प्रश्न विचारला होता की तुम्ही एवढे मोठे संत आहात, शहरात जायला पाहिजे, मुंबई पुण्याला जायला पाहिजे, चांगल्या ठिकाणी जायला पाहिजे, तुम्ही वाड्या तोड्याने का फिरता? त्याचं उत्तर तुम्ही आज सगळ्या मिळून दिलं. वाड्या तोड्याने का फिरता? गावाचं नाव पुणेवाडी आहे, आणि वाडीमध्ये जे एकोपा असतो, प्रेम असतं, ते शहरामध्ये नसतं महाराज. शहरामध्ये कृत्रिमता असते, ज्ञान असतं, आणि त्या ज्ञानाचा परिणाम असा होतो की दोष काढण्यामध्ये जास्त बुद्धी खर्च होते. पोरगं जर जास्त हुशार झालं ना तर आईला पागल करते ते, आणि मठ्ठ असलं तर आई पागल होते. दोन्हीकडून प्रॉब्लेम आहे. आणि मग आज जे तुम्ही, मला असं आठवतं मी 25 वर्षापूर्वी एकदा येऊन गेलो होतो इथं, त्यावेळेस एवढं चांगलं नव्हतं हे. पण आज तुम्ही सगळ्यांनी मिळून जी शोभा आणली सुवर्ण महोत्सवाला, आणि भगवानगडाच्या गादीचं जे आपण स्वागत केलं, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. सहसा जात नाहीत कुठे कीर्तनाला, तर 65 झाले वय, आता एका ठिकाणी बसायला पाहिजे. लोक बोलतात, एकाने तर मला येता येता फोन केला, फक्त पैसे बोला. पुण्याला कार्यक्रम पाहिजे होता, 3 दिवसाचा कार्यक्रम, फक्त पैसे. म्हटलं तुम्ही गुंठा मंत्री आहात, तुम्हाला दुसरी भाषाच समजत नाही. विठ्ठला पैशाने जर मिळालं असतं तर तुम्ही माझी तारीखच मागितली नसती. बसायला जरा जागा कमी पडते. परत आवाज होता कामा नये. तुम्हाला ऐकायला, अरे असं नको बोलू बाबा. तुम्हाला नाही त्रास देते, कीर्तनकाराला त्रास देतात. विठ्ठला लोकांना काय वाटलं की 7ला सुरू होईल आणि 7:30 जाऊ आपण, असे रोजच्या अंदाजाने आले. नेमकं आज 6:45ला सुरू झाले. त्यामुळं ते जे पुढं बसणारी लोक आहेत त्यांची समस्या निर्माण झाली, आम्ही मागं का बसावं. त्याच्यामुळं जरा ऐका, जिथं आवाज येईल तिथं ऐका. विठ्ठला आपल्या सप्ताहामध्ये गावामध्ये 2 लोक या ठिकाणी आलेले आहेत. एक स्त्री आहे आणि या बाजूला पुरुष बसलेले आहेत. याला सृष्टीचं संतुलन म्हणतात. केवळ स्त्री असेल तर घर चालवण्यासाठी त्याला पुरुषाची गरज आहे, आणि घरात येण्यासाठी पुरुषाला स्त्रीची गरज आहे. याच्यामध्ये कॉम्पिटिशनही असं, मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ. आणि जेव्हापासून स्त्रियांना असं वाटतं की आम्ही पुरुषाची बरोबरी करू शकतो, त्या घरातलं सुख निघून गेलं महाराज. तुमचं महत्त्व तुमच्या ठिकाणी आहे, पुरुषाचं महत्त्व पुरुषाच्या ठिकाणी आहेत. दोन्ही एकमेकाचे प्रतिस्पर्धीने पूरक आहेत. नंतर असं का होतं? ही फार दिवसापासून भांडण आहे. हे काही आजचं भांडण आहे असं नाही, या अभंगाची पार्श्वभूमी आहे. तुम्हाला जर लवकर लक्षात देत असेल म्हणून सांगतो तुम्हाला काय आहे.
पहिल्यापासून ज्ञानी लोक या जगामध्ये आहेत आणि ते प्रेमाला मानतच नाहीत. आणि जेवढ्या स्त्रिया आहेत त्या प्रेमाला मानतात, ज्ञानाला मानत नाहीत. माझं पोरगं कसं आहे, कधी आईने फोन करू द्या, आई फक्त एवढंच विचारेल जेवला का, बाप म्हणेल किती कमवलं. दोघातला फरक लक्षात ठेवा. काय बोल, अरे जाऊ द्या, जसं असेल तसं बसू द्या. जे गप बसवतात ना त्यांनीच गप बसा. विठाला विठाला. आणि प्रतिस्पर्धा ही जीव घेणी असते. माझा अनुभव आहे मुंबईमध्ये, एका जन्माला पुरून उरेल, रोज 1,00,000 जरी खर्च केला तरी 100 वर्ष पुरून उरेल एवढा मुंबईच्या मलबार हिलला पैसा आहे. काम करण्याची गरज नाही आहे, तरी पण त्यांची जी प्रतिस्पर्धा आहे, माझ्यापेक्षा कोणी श्रीमंत नसावं, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नसावं, ही स्पर्धा दुःख देणारी आहे. मराठी कळते ना. पैसा 1,00,000 रुपये पर डे खर्च केला तरी 100 वर्ष टिकेल. दुःख काय? प्रतिस्पर्धा दुःख देते, पैसा आनंद देत नाही. 1,00,000 रुपये खर्च करण्याची रोजची हिंमत आहे, आनंद देत नाहीत, दुसरे माणसं देतात. प्रतिस्पर्धा, हीच प्रतिस्पर्धा स्त्रियांमध्ये असते. माझं घर सुखी आहे म्हणून ती दुसऱ्या स्त्रीला सहन नाही करत. नणंदचे भांडणं का होतात, सासूचे भांडणं का होतात? अरे आपल्या वंशाला वाढवणारी स्त्री आलेली आहेत. आपला वंश वाढवते, आपल्या मुलाचा वंश वाढवते, पटत नाही एकमेकाचं, याला प्रतिस्पर्धा म्हणतात. इथं बुद्धीचीच प्रतिस्पर्धा आहे. लक्षात, बुद्धीची, कोण श्रीमंत ही प्रतिस्पर्धा बुद्धीची आहे. आणि कोण जास्त प्रेम करतं ही प्रतिस्पर्धा स्त्रियांची. आईला वाटतं माझ्यासारखं प्रेम सून करू शकत नाही. कदाचित जर मुलगा हळूहळू बायकोच्या बाजूने जायला लागला तर रागद्वेष उत्पन्न होतात. त्याचं कारण माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी आली, आता मुलगा मला विचारत नाही. दुःख काय आहे? नातवावर प्रेम आहे पण जिने नातू दिला तिच्यावर प्रेम नाही. याचं नाव आहे प्रतिस्पर्धा. विठाला विठाला. छान कीर्तन आहे का, जीवनाचा आनंद येईल तुम्हाला. दुःख प्रेम देत नाही, प्रतिस्पर्धा देते. स्त्रियांची प्रतिस्पर्धा असो किंवा ज्ञानाची, बुद्धिमंताची प्रतिस्पर्धा. बाहेर दुखी आहेत पुरुष, आज स्त्रिया दुखी आहेत. आणि याचा जर संगम करून वेगळं वेगळं करून पाहिलं, याचं कारण ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये अमानित्वामध्ये सांगतात, केवळ प्रतिस्पर्धा आहे. या प्रतिस्पर्धेच्या भीतीनं आमचे साधू एकांतात राहतात. प्रतिस्पर्धाच नाही, एकांताचा काही दुसरा अर्थ नाही बरं का. कोण तुमच्या डोक्याला डोकं लावेल? रोज तुमच्याकडे एक गारा नाहीत. तुम्ही जर आता पुरुष मंडळात घरात जा बरं, तुम्ही एक दुःख बाई डबल सांगत नाही. काल काय केलं होतं ते वेगळं, आज काय केलं वेगळं, 1 वर्षांनी वेगळं. प्रतिस्पर्धेमध्ये नवीन नवीन बुद्धी चालते, नवीन नवीन दुःख समोर येतं. आणि बुद्धिमान पुरुषामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कोणती गाडी घेतली आमकी, तिच्यापेक्षा मी परदेशातून बोलवतो. मग काही त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे, ते म्हणतात तू गाडीच आहे ना, आम्ही हेलिकॉप्टर घेतो. ते हेलिकॉप्टरला चिरवणारे लोक आहेत, आम्ही विमान घेतो. अर्थ लक्षात आला का? मटेरियलिझम आहे, सगळं मटेरियल आहे. आता माझा हा माईक आहे आणि सतरंजी आहेत, याच्यापैकी चांगला प्रकार म्हणजे गादी आहे. बरं, ज्या माणसाकडे तुम्ही विमानाने जाताय, हेलिकॉप्टरने जाताय, ते काही ईश्वर आहेत का? संत आहेत का? मागे एकदा बोललो होतो, तुम्ही 2 कोटीचा मोबाईल घ्या, ज्याच्याशी बोलायचे तो मूर्खच असणार. पुन्हा सांगतो, एवढं नाही, तो गारानंच सांगणार. आता गारानं किती रुपयाच्या मोबाईलमध्ये ऐकायचं आहे ते तुम्ही ठरवा. दाखवता कोणाला तुम्ही? गारानं आहे, मित्र गारानं सांगेल, पत्नी गारानं सांगेल, रोज नवीन. आणि याच्यामध्ये येतो अहंकार. माझं ऐकत नाही, याचं जास्त दुःख स्त्रियांना आहेत. आणि माझ्यापेक्षा पुढं कोणीतरी बुद्धिमान आहेत, त्याचं एक दुःख आहे, ते जास्त महत्त्वाचं दुःख आहे. म्हणून तुम्ही
जरी तुम्ही सोशल माध्यमं पाहत असाल ना, थोडंसं मेंदू जागेवर ठेवा. कशाकरता लोक ॲडव्हर्टाईज करतात मी श्रेष्ठ आहे, मी इतकं काम केलेत, आमदाराला दाखवावं लागतं. मी इतकं महाराष्ट्रासाठी काम केले, देशाकरता काम केलेत, दाखवावं लागतं. याच्या पाठीमागचा हेतू आहे मी श्रेष्ठ आहे. माझ्या अगोदरच्यानी काम केलं नाही, माझ्या नंतरचा करणार नाही, एवढा मोठा बुद्धिमान. बरं कशा करता? काही फक्त मानावं नाही कळलं. कशा करता सगळे बरं मानणारे माणसं खरंच प्रेम करतात का? माझ्याकडे अशा नग येतात महाराज, मला ते सवय असं काढून घ्यायची. त्यांनाही बरं वाटतं, बाबा आपल्याशी बऱ्याच वेळ बोलतात. बोलत नाही मी, डिस्कवरी लावलेली असते. पोरं फार सांगतात, आम्ही नेत्याला असं बोललो, खुश झाला तो आणि 20 लाखाचं काम दिलं. नाही कळालं? बोलण्यामुळं 20 लाख मिळाले, बोलण्याचं महत्त्वच तुम्हाला कळालं नाही कधी. आणि मग असे 4-5 लोक जमा होतात आणि त्याला इतकं हवेत टाकतात. आपण मनुष्य आहोत याचं भान त्या माणसाचं विसरून जातं. कधी कधी तुम्ही पिक्चर पाहता, नाटक पाहता, खलनायकाची भाषा आहे का तुम्ही? मला त्रास दिला, माझी भीती नाही तुला, अरे तू कोण आहेस? काळ आहे सगळ्यांचा बाप आणि काळाला घाबरायला पाहिजेत. आणि का कोणास ठाऊक मलाही अजून सृष्टीतलं रहस्य कळालं नाही. तरुणपणामध्ये सगळेच बेबंधुंद असतात. ते तरुण पोरं बघा शहरातले, ते फास्ट गाड्या चालवतात. तुम्हाला असं वाटतं खेडेगावचे फार शहाणे? ते छाती काढून चालतात, ते फास्ट चालतात. मध्यमवर्गीय मोबाईल घेऊन चालतात. आता तर कट असा निघालाय, केस इथं उगवलेत का नाही हेच कळत नाही. काय विचित्रता ज्याला म्हणतो आपण, ही प्रतिस्पर्धा आहे. माझा शब्द लक्षात ठेवा, प्रतिस्पर्धा आहे. आणि जिथपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये प्रतिस्पर्धा आहे, सुख तुमच्या अंतःकरणात प्रवेश करत नाही. त्याच्याही पुढं जाऊन सांगतो तुम्हाला. माणसं, आता येताना आमचा विषय झाला, गाडीमध्ये चर्चा झाली, दुःख म्हणजे काय? सगळं आहे आणि माणूस हसत नाही, हे दुःख आहे. सगळं आहे, गाडी आहे, बंगला आहे, पत्नी आहे, मुलगा आहे, सगळं आहे. पण त्याला विचारलं का हसत नाहीत? प्रतिस्पर्धा. तो माझ्यापेक्षा मोठा आहे, त्यालाच माणसं जास्त का? एका हॉटेलचा मालक आमच्याकडे आला होता नारळ घ्यायला. गडावर येतात दुखी लोक बरेचसे. तर मी त्याला विचारलं, तुझं अंगठ्या बघितल्या, गळ्यातलं अर्धा किलोची चेन बघितली, शरीर बघितलं, सगळं चांगलं आहे, तुला नारळ घेतो कशा करता? नाही म्हणे, पहिलं जे माझं हॉटेल चालत होतं ते आत्ता चालत नाही. लक्ष देऊन आहे का? पहिलं जे हॉटेल चालत होतं ते काय कमी पडलं का? नाही म्हणे, पहिले लोक 2 तास वेट करायचे, आता अर्धा तास वेट करतात. याला म्हणतात प्रतिस्पर्धा. त्याचं हॉटेल फुल आहे का नाही हे बघ ना. 2 तास वेटिंग केली काय ना, अर्धा तास वेटिंग केली, त्याच्यावर काय दुःखी व्हायचे आहेत? फुल चाललंय ना, बसायला जागा नाही, याच्यावर आनंद मानायला पाहिजेत. याला प्रतिस्पर्धा म्हणतात. कोणी नवीन जन्माला आला का? कोणी कॉम्पिटिशन करतं का? एका हायकोर्टच्या जजबरोबर माझी स्पर्धा झाली, तुम्हाला फार गंमत वाटेल. जेवढे कोर्टात जातात ना, ते खूप सुंदर सांगतात, रिटायर आहेत ते, खूप सुंदर सांगतात. एका माणसाला न्याय नकोच असतो, फक्त गुंतवायचं असतं. जज सांगतात बरं का, एकाला न्याय पाहिजेत आणि एकाला न्याय नको आहे. आता जरा बरेचसे लोक मुंबईत काय करतात, भाड्याने जातात, बाहेर निघायच्या टायमाला केस टाकून देतात. आता आपल्यामध्ये 50 वर्ष लागतात केसाचा निकाल लागायला, तोपर्यंत ती प्रॉपर्टी हा वापरला जातो. काय डोकं आहे, याला न्याय नको आहे, गुंतलाय ना हा, मालक परेशान आहे, का द्यावं का न द्यावं म्हणून. याला माझ्या बुद्धीमधला आहे का काय? आणि स्वच्छ अंतःकरण नसल्यामुळं त्या घरात राहत असताना आत्म्यावर अन्यायाचा दबाव वाढला जातो. हसत नाही तो माणूस. प्रॉपर्टी हडप करणारे, खोटं बोलणारे, हे तुम्ही अभ्यास, त्यांचे चेहरे बघा तुम्ही. यांना दर्पणची गरज यांच्याकडे पाहिल्यानंतर दुःख कळतं. म्हणून प्रतिस्पर्धा स्त्रियांची असो पुरुषांची असो ती थांबली पाहिजे, तर सुख आहे. संत सुखी का? प्रतिस्पर्धा नाही.
ज्ञानोबरांच्या काळामध्ये सगळे संत एकत्रच होते. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, सगळ्या समाजातले एकत्र होते. 700 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे ना, काय क्रांती ज्ञानेश्वर महाराजांची. तुम्ही माऊलीला संत म्हणून पाहता, मी समाज क्रांतिकारक म्हणून माऊलीला पाहतो. पृथ्वी उत्पन्न झाल्यापासून ज्यांना कुणी जवळ करत नव्हतं त्यांना माऊलीने जवळ केलं म्हणून ते माऊली आहेत. चोखोबराय जवळ बसायचे. सेना न्हावी महाराज जवळ. अजूनही न्हावी समाजाला म्हणा किंवा माळीला चांगलं म्हणत नाही, गावामध्ये वेगळ्या भाषेत बोलतात. कीर्तनाची भाषा नाही येते. बलुतेदार असतील किंवा काय असतील, बघा तुम्ही अभ्यास करून. ज्ञानोबरांच्या जवळ सगळे माणसं. आणि त्याच काळामध्ये एक चांगले संत होते, चक्रधर स्वामी. जेवढे बुद्धिमान माणसं आहेत तेवढे सगळे चक्रधराकडे गेलेले होते. आणि जेवढा वाड्या तोड्याचा समाज तेवढा ज्ञानोबरांच्या जवळ आलेला होता. आणि सगळ्याला माऊलीने जवळ केलं. प्रतिस्पर्धा नाही. सगळा समाज एकत्रित जे होते, प्रतिस्पर्धा नाही. त्या काळामध्ये पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता. त्या काळात काय आत्ता मिळत नव्हता. महाराज साने गुरुजींना त्यांना पंढरपुरात प्रवेशासाठी आंदोलन करावं लागलं. आंदोलन केलं तिथं की मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून. मग माऊलीला सांगितलं की आम्हाला मंदिरात प्रवेश नाही. चिंता करू नका म्हणे, वाळवंट मोकळे आपल्याला. हे पहा, पुन्हा ऐका, जिथं भजन करू तिथं देव येतो, याचं नाव श्रद्धा आहे. मंदिरात गेलंच पाहिजेत असा माऊलीचा आग्रह नाही. श्रद्धा मजबूत ठेवा, देव तिथं येईल. आणि हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. वाळवंटात चालू केलं, जनाबाईंनी टाळ घेतला. आणि जनाबाईंनी सांगायचं चाल कुणी म्हणायची. काय वारकरी संप्रदाय, एक भांडे घासणारी बाई, आणि तिने सांगायचं माऊलीला तुम्ही चाल म्हणा. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि अहो तुम्ही कल्पना करा, नामदेव महाराज कीर्तन करतात, माऊली गातात, संत मंडळी बसलेले आहेत. देवाने कुठं जावं बरं? देव आले याला महत्त्व देत नाही बरं का मी. देवाला यांच्याशिवाय पर्याय नाही याला म्हणतात संत. भक्त आहे ना, मला तुमचं फार कौतुक वाटतं बरं का पुणेवाडीचं. गेल्या अनेक शतकापासून रात्री 12 वाजता महंत उठतात, आंघोळ करून देवाची 3 तास पूजा करतात. हे सामान्य नाही आहेत. ऊन असो पाऊस असो, या पुणेवाडीचं महत्त्व किती. मला मंदिर फार आवडलं महाराज, शांतता आहे. पण याच्या मागं तुमची मेहनत आहे. रात्री 12 वाजता उठून आंघोळ करायची आणि देवाला पूजा घालायची. मी महाराष्ट्रात नाही, भारतात असं ठिकाण बघितलं. सगळे पूजा होतात काकड्याला 4 वाजता, सगळी पूजा पंढरपूरची असो. अहो 12 वाजता तर आमचा देव झोपतो, त्याला म्हणतात शेजारती. आणि तुमचा पुजारी उठून आंघोळ करून तिथे येतो. किती महत्त्व या जागेचं. म्हणून तारीख दिल्याबद्दल मला पण बरं वाटतं. याला म्हणतात श्रद्धा. प्रतिस्पर्धा नाही आहेत. बोलता बोलता मी विचारलं, त्यांनी सांगितलं की भैरवनाथ आहेत इथे, 8 ठिकाणी भैरवनाथ आहेत. पूर्ण काशीचं रक्षण करणारे भैरवनाथ आहेत. काल भैरवनाथ म्हणजे शंकराचाच अवतार आहे बरं. म्हणून आपण चांग भलं जे म्हणतो ना, चांगलं होईल असं जे म्हणतो, त्याचं कारण तेच आहे. मग मला एकाने विचारलं, मला शंकर चांगले आहेत पण काल भैरवनाथ कडक आहेत. म्हटलं तुमच्यासारख्याला सॉफ्ट होऊन कसं जमायचं. काल भैरवनाथ बघा काशीची रक्षा करतात, बरोबर आहे. मग रात्री ज्याला शहाणा माणूस फिरत असतो का, चोरच असतात ना. तुम्हाला लय वेळ लागेल कळायला. रात्रीच्याला बैठक कोण घेतं, कोण फिरतं रात्रीच्याला. मग अशा लोकांना वारकरी थोडंच प्रतिबंधक करणार आहे. त्याला काल भैरवच पाहिजेत. रामायणामध्ये खूप सुंदर प्रसंग आहे. हनुमंतराय जेव्हा लंकेमध्ये प्रवेश करतात, लंकेमध्ये, तर लंकेची गावदेवी आहे, लंकिनी नाव आहे तिचं, गावदेवी आहे. आणि ती गावदेवी असल्यामुळे ती रात्रीच्याला प्रवेश करून देत नाहीत.
हनुमंतराय प्रवेश करायला लागले, तिने अडवलं. हनुमंताची समस्या अशी की ती बाई आहे आणि हे ब्रह्मचारी आहेत, विनाकारण भांडण. मग 2-3 वेळा बोलणं झालं तिच्याबरोबर, लंकिनीबरोबर. सांगितलं तिला की मला जाऊ दे, मी काही नाही करत. ते म्हणे माझा स्वामी रावण आहे आणि त्यांनी आज्ञा केली कुणाला द्यायचं नाही. दोघांचा वाद झाला. खूप समजून सांगितलं हनुमंतानी. शेवटी हनुमंताचा नाईलाज झाला, बुक्की मारली. आणि आता तुम्हाला ती हनुमंताची बुक्की महाराज नाही कळालं, आपण बुक्का लावला तरी दिसत नाही. त्या ब्रह्मचारीची बुक्की एका झटक्यात खाली पडली, तोंडातून रक्त आलं. रक्त आल्याबरोबर तिची भाषा बदलली. खूप रहस्य आहेत माझ्या बोलण्यामध्ये, तुमची ब्रेन कॅपॅसिटी जेवढी असेल तेवढा आहे का. रक्त आलं, जी शिव्या देत होती हनुमंताला ती लगेच गोड बोलायला लागली एका बुक्कीमध्ये. अशी माणसं पाहिजेत समाजामध्ये. जर कीर्तनी नाही सुधारले, त्यांच्या सुखासाठी आहे. आणि ती एकदम बदलली आणि स्तुती करायला लागली हनुमंताची. हनुमंत म्हणले तू आत्तापर्यंत ज्ञान सांगत होतो, शब्दाकडे लक्ष ठेवा, आत्तापर्यंत ज्ञान सांगत होतो, तुझ्यावर काही परिणामच झाला नाही एका बुक्कीमध्ये. ते म्हणे महाराज काय सांगायचं, एक बुक्की मारली तुम्ही, तोंडातून रक्त बाहेर पडलं. आणि ज्याचं रक्त बाहेर पडलं ना तो विरक्त होत असतो. रक्त शब्दाचा अर्थ आहे राग, आसक्ती. माझं माझं माझं, लंका माझी आहे, मी माझ्या परवानगीशिवाय मी जाऊ देणार नाहीत. हे जे माझेपण आहे, आसक्ती ना, एका बुक्कीतच गेली, विरक्त झाली. आणि विरक्त झाल्याबरोबर ती विनम्र झाली. आणि जे विनम्र होत नाही ना त्यांना विरक्त समजू नका, कारण की अजून त्यांचा राग गेलेला नाही. आणि मग तिने सांगितलं की कुठं सीता आहे आणि तुम्ही कसा प्रवेश करावा. नाही लक्षात आलं. विठ्ठला विठ्ठला. हनुमंत होते ते भक्तिमान, शरण शरण. ती बुक्कीकडे सारखे बघायला लागले, एका बुक्कीत विरक्त. त्याच्या डोक्यातच ते बसलं की एक बुक्की मारली, रक्त बाहेर आलं की विरक्त. जेव्हा महायुद्ध सुरू झालं रावणाबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये, हनुमंत तिथे गेले. त्याला सांगितलं हे पहा, कशाला आता बाकीच्या लोकांना मारायचंय, फिरायचंय, काय करायचंय, तू एक बुक्की मार मला, मी एक बुक्की तुला मारतो, संपला विषय आपला. हारेल ते हारेल. रावण हुशार आहे, राजकारणातला आहे. ते म्हणलं पहिला माझा नंबर. 2.5 वर्ष ठरले तरी जे हुशार असतात ते 2.5 वर्षाचा नंतर काय भरोसा आहे. जो भरोसा ठेवत नाही त्याचं नाव काय, राजकारणी. तो तरी मारली बुक्की हनुमंताला. ते शरीर वज्रायचे, काय होणार मला, त्याच्या हाताला मुंगे आले. ते हनुमंताच्या डोक्यात हेच, रक्त पडले की विरक्त होईल, दुरुस्त होईल, भांडणं बंद होतील. हनुमंताने बुक्की मारली महाराज, बेशुद्ध झाला पण विरक्त झाला. काही काही कीर्तनातली बुक्की खाऊन बेशुद्ध होतात पण विरक्त होत, माळ घालणार नाही, कधी कीर्तनाला येणार होतच नाही. ते कोण आहेत बोला ना. हनुमंताला एवढा पश्चाताप झाला, दुसरी बुक्की मारली तरी नाही, बेशुद्ध आहे. बेशुद्ध होतात. कधी कधी कीर्तनं ऐकून, ज्ञानेश्वरी ऐकून स्मशानात जाऊन असं वाटतं की खरंच आपल्या जीवनाचं काही खरं नाही. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. रात्रीच माझ्याबरोबर बसला, दोघांनी एक एक मारली. सकाळी तो गेला, आम्ही इथंच. परिवर्तन नाही, तात्पुरतं परिवर्तन, याला बेशुद्धी म्हणतो आपण. हे जे तथ्य आहेत विरक्ती, त्याचं मूळ आहे प्रतिस्पर्धा. तुमचं प्रेम धनावर नाही, तुमचं प्रेम मुलावर नाही, तुमचं प्रेम मी श्रेष्ठ आहे ही प्रतिस्पर्धेवर आहे. सगळं जग छान मारा तुम्ही, कुठेही जा. अमेरिकेतले लोक म्हणतात आम्ही श्रेष्ठ, ब्रिटन म्हणतात आम्ही श्रेष्ठ, भारत म्हणतो आम्ही श्रेष्ठ. प्रत्येकाला विचार, कोणी अभ्यासच केलेला नाही का श्रेष्ठ.
नाही आमचे श्रेष्ठ आहेत. बरं आम्ही नाहीच मानणार म्हणल्यावर तुम्ही काय करणार त्याला? लक्षात ठेवा, ही प्रतिस्पर्धा आहे. मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ, तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ. किती महान राष्ट्र हे श्रेष्ठत्वाच्या नादात. आज बघा तुम्ही किती भाग्यवान आहेत. तुम्हाला काही माहीत नाही अजून जग कसं आहे. आता जे युद्ध चालू आहे इस्रायलमध्ये आणि हमासचं, तिथल्या लोकांची मनस्थिती पहा. कीर्तनाला करू शकतात ते? त्यांच्या धर्मामध्ये ते जाऊ शकत नाही. त्या देशाची अवस्था आहे. युक्रेनची अवस्था बघा तुम्ही. माऊली म्हणतात भूता परस्परे पडो. किती मोठा मंत्र आहेत. हे जर एकत्र असते तर जगाची किती प्रगती होईल महाराज. आणि माझा मुद्दा वेगळा बरं का. तुम्ही शांत रीतीने कीर्तन ऐकतायत. पाऊस पडू नाही तर नाही पडू. शेतकरी घाबरत नाही, कोणत्याही कष्टाला घाबरत नाही. त्यांची अवस्था बघा. कधी बॉम्ब येऊन पडेल आणि आपण या जगातून वैकुंठवासी येऊ कळत नाही. अशा स्थितीमध्ये ती लोक जीवन जगतायत. लाईट नाही, पाणी नाही, जेवायचा भरोसा नाही, जीवनाचा भरोसा नाही. एक शब्द फार गोड आहे नाथ महाराजांचा, भरतखंडे नरदेह प्राप्ती. हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतामध्ये जन्म येणं, अहो इथं भांडणं जरी असले तर दुसऱ्या वेळेस आम्ही एक होतो. किती भांडण, किती आक्रमण झाले भारतावर. 1000 वर्ष मुस्लिमांनी राज्य केलं, 200-250 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. कीर्तन चालूच आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही भारत लुटला, कोहिनूर सारखे हिरे नेले, भारताचं ज्ञान नेऊ शकले नाही. याचं नाव भारत. सगळं नेलं तुम्ही, जे भौतिक आहे ते नेलं. समाधान आणणार कुठून? मी बघितलं महाराज, तुम्ही सगळे खेडेगावातले लोक सगळं जग फिरलं. तुम्ही भारत फार भाग्यवान आहेत. इथं 3-3 महिने ठरलेले आहेत, हिवाळा, पावसाळा, आणि तिथं कधी पाऊस पडतो. हातात छत्रीच आहेत आणि इतका बर्फ पडतो म्हणून ते जाड कपडे घालतात आणि तोंडाला पावडर लावतात. आमच्या बायांना मी बऱ्याच वेळा समजून सांगितलं पावडर लावू नका, कारण की ते थंडीत राहणारे जे लोक आहेत ना ते पावडर लावतात. हे जे छिद्र असतात ना, हे छिद्र बंद व्हावेत आणि आतली उष्णता आतच राहावी म्हणून पावडर आहेत. आता आपल्यामध्ये पावडर लावलं की ओघळ असा येतो. मेकअपची गरज आहे का आपल्याला? आपलं वातावरण नाही, आपली परिस्थिती. आपण परकीयांचं अनुकरण करतो. आपल्या कपडे कसे पाहिजेत. हे धोतर म्हणजे तुम्हाला काय वाटलं? धोतराने तर भारत दिलाय तुम्हाला. लुटलाय कुणी? आता कुणी धोतर घालत नाही, मग लुटतंय कोण? वातावरणानुकूल ड्रेस असावा, माझा बोलण्याचा अर्थ आहे. वातावरण कसं आहे? थंडीचं वातावरण नाही, विनाकारण पॅन्ट घालताय तुम्ही. उन्हाळा आहे, मोकळी हवा पाहिजे तुमच्या शरीराला, ऑक्सिजन पाहिजे तुमच्या. हे कळतच नाही तुम्हाला. 10-10 महिने पाऊस पडत नाहीत. आपल्याकडून धान्य जातं तिकडं, आणि आपण जे खात नाही ते पाठवतो. आता हे सुपा परिसर आहे, जुन्नर भाग परिसर आहे बघा वर तुम्ही. जो चांगला भाजीपाला आहे तो मुंबईला भेटतो आणि जो पाठवला जात नाही तो आपल्याकडे येतो. बरं पिकवतोय कोण? एवढा मोठा पैसा आहे का? तुम्हाला जाता जाता मी गवळणीचं रहस्य सांगून जातो. लोक आमच्या कृष्णाला बदनाम करतात हो, तमासगीर पण आणि कीर्तनगार पण. असं मागं लावतात कृष्णाला स्त्रियांच्या मागे. अरे जगद्गुरू येतो, देखना येतो, त्याला मागं लागायची गरज आहे का? त्याच्या मागे लागतात. कृष्णाचं एकही लग्न कृष्णाने स्वतःहून केलेलं नाही. सगळे निमंत्रण आलेले 8च्या 8. रुक्मिणी असेल, सत्यभामा असेल, आपणहून एकही लग्न केलेलं नाही त्यांनी. एवढी ताकद. आणि ती मागे लागत नाही कुणाच्या. मग अडवलं क्या गवळणी? आता तुम्ही सगळे बाजार करणारी लोक आहेत, मला सांगा बाजाराला तुम्ही आईला पाठवता का नवीन सुनेला पाठवता? बोला ना. नवीन सून आलेली, 1-2 वर्ष झालेत, त्या तरुणीला बाजार करायला पाठवता का तुम्ही? किती साधी गोष्ट भारताला कळली नाही हो.
मग दही दूध विकायला जाणाऱ्या सासवा झालेल्या बाया होत्या आणि कृष्ण त्यांना सांगत होते ते राक्षस आपल्यावर आक्रमण करतात, त्यांना प्रतिकार करण्यासाठी दही दूध आमच्यासाठी ठेवा, आमचं उरलं तर त्यांना द्या, तुम्ही ज्यांना विकताय ते आमच्यावर अन्याय करतात, म्हणून थांबवा विक्री, हा अर्थ आहे गवळणीचा. आणि आपण अर्थ सांगतो डोळे मोडीत मोडीत, अरे हाच मोडीत निघालेला आहे. काय कृष्णम वंदे जगद्गुरु, आणि तो कृष्ण असा करू शकतो. आणि ही व्याख्याच माहीत नाही आपली भारतीय संस्कृती काय सांगते. पहिलं जर गावात दरोडा पडत असेल तर तरुण पोरं सशक्त पाहिजेत, काठी घेऊन रात्री ते फिरले पाहिजेत, त्यांना मारू शकतात ते. आणि जर आपली मुलं सशक्त नसतील, हे मुलं आहेत ना, शेवटपर्यंत शब्द लावा बरं का, मुलं देशातले जवान जर सुरक्षित असले, तंदुरुस्त असले, शत्रूशी मुकाबला करू शकतात. मिलिटरीतले तरुण पाहिजेत, गावातले पोरं तरुण पाहिजेत आणि भक्कम पाहिजेत, मग ते सामना करू शकतात. त्या मोबाईल आणि कॉम्प्युटरवर एवढे भिंगाचे चष्मे लागलेत, त्यांना आई ओळखू येत नाही, शत्रू काय कळणार. बघा तुम्ही ती भिंगाचे किती, अहो जग तुमच्यासाठी आलेलं आहे, शरीरच राहिले नाहीत मुलाचे. आमच्या लहानपणी आमचे अनुभव सांगतो तुम्हाला. आम्ही जेव्हा 5वीला गेलो ना, तर आमच्या घरातले काय म्हणले माहिती आहे का, बस झालं आता शिक्षण, ज्ञानेश्वरी वाचता येते ना द्या सोडून. घरातले लोक का तालमीत गेलं पाहिजे. कोण चांगलं आहे बरं, तालमीतलं ओझं उचलणं चांगलं आहे का शाळेतलं ओझं उचलणं चांगलं आहे. अहो ताकद जर शरीरामध्ये असली तर तुम्ही जेवणार, तुम्ही भोग भोगणार, जीवन जगणार. परमार्थ नंतरचा विषय, भोगण्यासाठी सुद्धा तुमची लायकी पाहिजे. लक्षात आलं. भोगण्यास पैसा दिला, सांभाळण्याची तरी लायकी पाहिजे ना. म्हणून जुन्या काळामध्ये जुन्या गावांमध्ये तालमी असायच्या आणि पोरं तिथं असायची, काही उद्देश नसायचं, खाऊन पिऊन जीवन जगा, पुत्र संतती झाली, पुढचं चालेल. आता त्या 5 वर्षाच्या मुलाला एक तर मोबाईल, त्याच्यावर ऑनलाईन शाळा, त्याच्यात त्या आईला काही कळत नाही, ती ग्रामीणमधून आलेली, पोरगं नेमकं शाळा ऐकतंय का शाळा करते काहीच माहीत नाही, बाप बाहेर गेलेला, कसं करणार तुम्हाला ते. सुख कुठं जातं बघा. आणि असे मारतात महाराज पोरांना, असा त्रास देतात. बरेच पोरं 10वी 12वीला आत्महत्या करतात. ती मुलं आपला वंश वाढवण्यासाठी जन्माला आलीत, नोकरी करण्याकरता आली नाहीत. नसेल एखादं पोरं, आता आमच्या गडावर 100 पोरं आहेत, 10-12 पोरं असे आहेत की अजिबात मेंदूच लागत नाहीत ज्ञानेश्वरीला. मी एका पोराला म्हटलं एवढ्या 10-15 ओव्याचा अर्थ लिहून आण. महाराज 2 तास मी शेतात काम करतो पण हे सांगू नका. मग तुम्ही काय करणार, त्याला जबरदस्ती करणार का. ठीक आहे, पण तो अभ्यासात जरी हुशार नसला, गड चांगला चालवतो, हुशार आहे तिथं, तो त्याचा तिथं वापर करा जिथं बुद्धिमान माणसं वापर येऊ शकत नाहीत. बुद्धिमान माणसं फक्त लांबून सांगतात बरं का, हे असं व्हायला पाहिजेत, तू उतर ना. पुण्याला एका आमदाराच्या घरी चहा घेत होतो, फार जुनी गोष्ट आहे, 20 वर्षापूर्वी. वारकरी आमदार होते आणि आमच्याबरोबर आता काही कॉलेजमध्ये असताना 2-3 पिऊन आलेले होते. पिऊन म्हणजे क्लर्क बरं का. सिच्युएशन व्यवस्थित आहे का, मग गावाचं नाव सांगत नाही, फार प्रेम केलं गावाने. संगमवाडी गाव आहे तर मोजे आमदार होते. त्यांच्या घरी आम्ही बसलो. फर्ग्युसन कॉलेजचा पिऊन माझ्याबरोबर आलेला, 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले. आता ते महाराज म्हणून मला बोलवलं, आमच्याबरोबर हे गबाळ. तो काय सांगत असेल त्यांना, महाराज यावेळेस हा पक्ष निवडून येणार नाही. आता ते आमदार माझ्याकडे पाहत होते, महाराज हे, म्हणलं असेच आमच्याबरोबर आहेत. काय असेच फार किस्सा चांगले येतच नाहीत. भगवान बाबा बरोबर 2-3 कलेक्टर भेटायला आले औरंगाबादला, आणि ते 2-3 आंधळे पांगळे त्या काळामध्ये, आता आंधळे लगेच ओळखले जातात, पण त्यावेळेस जे आंधळे पांगळे असायचे ते बाबाकडे सोडून द्यायचे.
ते कलेक्टर बरोबर बाबा बोलतात आणि आंधळ्याचे भांडणं सुरू आहेत. कशावरून? भाकरीवरून. ते आता एक सभ्य एक त्यांच्याबरोबरचे कलेक्टरने विचारलं की बाबा तुम्ही हे असले बरोबर ठेवतात? ते म्हणजे जे चांगले ते कलेक्टर होतात, जे संसाराच्या उपयोगीची नाही ते काय करणार? त्याला आपला नियम आहेत. यारे यारे लहान जगाकडे पाहूच नका. तुम्हाला सांगतोय बरं, जगाकडे पाहूच नका. तुम्ही किती कमवलं ते पहा. ते ज्ञान असेल किंवा धन असेल, रोज कमवलं पाहिजे. महाभारतातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. महाभारत जिंकल्यानंतर युधिष्ठिरच्या घरी महर्षी व्यास आले आणि महर्षी व्यास युधिष्ठिराला सांगतायत, युधिष्ठिरा दिवस कसा खर्च करायचा. लक्षात येते तुम्हाला? आपली पोरं बघा, काही काही गावं फार भाग्यवान आहे महाराज. सकाळी उठले की बाया काम करतात आणि सगळी मंडळी त्या हाटीलवर येतात. चहा पाणी गप्पा, कोण कुठे गेलं, कोण कुठून आलं, कोण पडणार, कोण उठणार वगैरे वगैरे. आणि असे भजे खातात ते लोक. आणि त्यांना घरचे भजे चांगले लागत नाहीत बरं का. एक श्रीमंताचं घर होतं, मला म्हणे महाराज इतकं चांगलं आमचं घर आहे, आमच्या मुलाला सांगा हॉटेलात चहा पिऊ नका, दूध पावडरचं मिळतं, समजून सांगा. मी त्याला सांगायला गेलो त्याला की अरे घरात चहा पीत जा दुधाचा वगैरे. ते म्हणे महाराज जी टेस्ट हॉटेलमध्ये येते ती घरात येत नाही. जी बशी आहे ना ती सर्व धर्म समभाव आहे. त्या बशीला किती लोकांचं तोंड लागलं असेल नाही का. काय मला सांगा ना तुम्ही, काय आपल्या डोक्यात बसलेलं असतं काय नाही. शुद्धता नकोच आहे आपल्याला. आणि तरी देखील आपलं आतलं ज्ञान एवढं उतावीळ होतं, सांगितल्याशिवाय राहवत नाहीत. मी त्या मुलाला 2दा 3दा दाबलं. क्लर्क माणूस आहे तो, त्यांना सांगत होता जो 3 वेळा निवडून आलाय पुढच्या वेळेस तुम्ही काय केलं पाहिजेत.
आमदार त्याला व्हायचे ना, याला व्हायचे का? पुढीलांचे ओझे ज्ञानोबाराय सांगतात ना, आपुले माथा घ्यायचे. दुसऱ्याचं दुखणं आपल्या माथ्यावर घेणं, एक तर आपलं दुःख आणि पुढं दुसऱ्याचं दुःख घेताय, तुम्ही दबता किती? कधीतरी मनुष्य म्हणून जन्माला आला, हसा, आनंदी राहा. कुठंतरी असं शोधा, असे मित्र शोधा, असे बैठक शोधा, हसलं पाहिजे, त्याच्यामध्ये आनंद अभिव्यक्त केला पाहिजे. तुम्ही आता बसलात माझ्यासमोर, ठीक आहेत, याच्या अगोदरचे श्रीमंत आता राहिलेले नाहीत. आहेत का अगोदरचे श्रीमंत? 2-4 पिढ्यापूर्वीचे राजे रजवाडे कोणी राहिलेलं नाही महाराज. संतच राहू शकतात परमनंट या जगामध्ये, कोणीच राहू शकत नाहीत. 700 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी जशीच तशी आज. 2000 वर्षापूर्वी कालिदासांचं महाकाव्य आज अभ्यासलं जात आहे. 5000 वर्षापूर्वीची गीता आज संपूर्ण जगाला तत्वज्ञान देते. हेच अजरामर आहेत. बाकी तुम्ही किती बायका केल्या, किती लग्न केले, तुमचा संसार कसा आहे, गीतेचा 16वा अध्याय वाचा तुम्ही महाराज, सगळं मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि तू ज्ञानोबारायला जर विचारलं ना, सगळं वेगळं आहे. फक्त या जगात मगाशी येताना आमच्याबरोबर एक अमेरिकेचा पोरगा आलेला आहे, त्याला ते ट्रॅफिक पाहून फार इरिटेट व्हायचं. मला म्हणजे काय शास्त्रीची हा 2 व्हीलरवाला, अरे म्हणलं गप ना, तू आलाय 10 दिवसासाठी, तुला माणसं सहन होईना, आम्ही आता 65 वर्ष सहन करतोय. जाता जाता आमच्याकडून शिकून जा. किती जरी कोणी आडवं आलं तरी इरिटेट व्हायचं नाही. भावकीनं नाव ठेवू, लोकांनी नाव ठेवू. जेवायचंय आपल्याला, आपल्या पैशाचं खायचंय महाराज. कोणी आणून देत नाहीये, सांत्वना देतात, त्याच्यानंतर काही देत नाहीत. आपल्याला जगायचे. लोक अशीच आहेत, चोर माणसं राहणारच. कपडे बदलले असतील, कपडे बदल, गुन्हेगार राहणार. 3 गुणांनी जग निर्माण झालंय. सत्वगुणी लोक आहेत, अभ्यास करणार, भजन करणार, त्यांना दुसरं आवडणार नाहीत. आता आपल्याला आवडत नाही, काय लोकांनी वागायचं नाही का? दुसरा विषय. रजोगुणी लोक आहेत, राजकारण करणारच. ज्ञानोबारांची एक ओवी इतकी सुंदर आहे, जगातल्या माणसाला परमार्थ कमी आवडतो, देव कमी आवडतो, सगळ्यात जास्त पद आवडतं. जन्मजात माणसाला राजकारण आवडतं. ज्ञानोबारांचे शब्द, जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद. काय ज्ञानोबारांची प्रतिभा आहे. 700 वर्ष जग, अमेरिका सुटली नाही ना ब्रिटन सुटलंय त्याच्यामध्ये. जग स्पृहे, स्पृहे म्हणजे इच्छा करतं, पदाची इच्छा करतं. आणि जो सरपंच झालाय तो झेडपीचा दावेदार दाखवतो. आणि जर निवडून आला झेडपीला, तो आमदाराची इच्छा करतो ना, आमदार त्याला पुढं पाडतो. आमदाराला, खासदाराला भीती वाटते की आमदार पुढे येतो काय. माझा याला प्रतिस्पर्धा आहे, शब्द विसरू नका. प्रतिस्पर्धाच सांगतोय तुम्हाला, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सांगतोय. आणि जास्त वेळ जर खासदार झाला तर वरच्याला वाटतं मंत्रीपद मागतो काय, आत्ता पाडून टाका. प्रतिस्पर्धा आहे, जीवघेणीत प्रतिस्पर्धा. किती कॉम्पिटिशन. जगस्पृहे, ज्ञानेश्वरी महाराज सांगतात, आस्पद एक सार्वभौम पद. मी एकटा मालक असावा, माझ्या हाताखाली जग असावं. नवरा बायकोच्या भांडण्याला कारण हाच प्रकार आहे. माझा ऐक, घराचा मालक मी आहे, नाही कळालं. देशाचा मालक मी आहे, महाराष्ट्राचा मालक मी आहे, तालुक्याचा मालक यालाच प्रतिस्पर्धा म्हणतात. हे दुःखाला कारणीभूत आहे. किती प्रयत्न करा तुम्ही, या जीवघेणी प्रतिस्पर्धेतून बाहेर आलं पाहिजे. म्हणून माऊली सांगतात, सर्वसामान्य लोकांना 2च गोष्टी आवडतात. एक राजकारण म्हणजे पद, दुसरं न मरणे निर्विवाद जगा पडिये. माऊली म्हणतात कोणत्याही माणसाला मरावंसं वाटत नाही. लोक वाट पाहतात 90-95 झाल्यानंतर आज खबर येईल, उद्या येईल. नाही, ते भरतच नाही. ते डॉक्टरकडे जाऊन सांगतं असं इंजेक्शन दे, शतक केलं पाहिजे. काय दिवा लावणार आहे, काळाच्या पुढं कसलं शतकन काय. एक महात्मा होता, 110 वर्ष आयुष्य होतं. आमच्याकडे एक म्हण आहे बरं का साधू लोकांमध्ये, वेश्या कमी वय सांगते आणि साधू जास्त वय सांगतो. 65 असलं ना एखाद्याचं तर अजून सांगणार 85.
का त्याला वाटतं मी जास्त जगतो. अरे जगून काय केलं तू? मग काही संतांना मान काय आहेत? 125 वर्ष जगले, याच्यामुळं मान नाही, वयामुळं मान नाही. 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगून समाधीला बसले, त्यांना मान आहे. 122 वर्ष जगून केलं काय? कीर्तनात सांगू काय? ज्ञानोबराय म्हाताऱ्या माणसाबद्दल बोलतात बरं का, नवसी होती इतरे निधनी माझ्या. घरातले माणसं कंटाळतात, पॅरालिसिस झालेला असतो, चालता बोलता येत नाहीत, शरीरला एका ठिकाणी पडून पडून बेड सोर्सेस होतात, घरातले कंटाळतात. शेजारची लोक घराचं दुःख पाहून शब्दप्रयोग काय, नवसी होती इतरे, आपल्या घराच्या बाहेरचे लोक नवस करतात, ह्या माणसाला ह्या मुलाला मुक्ती मिळावी, लवकर माणूस जावा. हे काही जीवन आहे का हो? जगून काय केलं? जगणं पुरुषार्थ नाही. माऊली म्हणतात काय करावं त्याला, न मरणे, निर्विवाद, जगा पडिये म्हणजे आवडतं जगाला. विठ्ठल विठ्ठल. अजून एक विषय सांगतो, तुमच्या लक्षात राहील. खूप छान विषय आहे, चांगला आठवला मला तुमच्याकडे पाहून, झोपले नाही म्हणून आठवला. महाभारताचं युद्ध संपलं आणि भीमाने जी गदा मारली ती कमरेमध्ये मारली. दोन्ही पाय गेले, खालचा भाग गेला दुर्योधनाचा, इथून फक्त वरचा भाग राहिला. नीट ऐका बरं का, हे दुर्योधन तुम्हाला रोज दिसतील. खालचा भाग गेलाय बरं का, त्राण राहिलं नाही, गदा कमरेला लागलेली होती. आणि रात्रीच्या वेळेस त्याला भेटण्यासाठी, हे महाभारतातलं प्रकरण आहे बरं का, अश्वत्थामा, कृतवर्मा, कृपाचार्य रात्रीच्या वेळेस भेटायला गेले. आता ही वारकरी लोक बरं का, कृष्ण, पांडव, यांना वाटलं मेला बिचार, लगे करा राज्याभिषेक तयारी, शपथविधी कसा करायचा काय. पण यांना दुर्योधनाचं अंतकरणच माहिती नाही, दुष्ट लोकांचं अंतकरण. शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय फिरू शकतात, त्याला दुर्योधन म्हणतात. अर्धा गेलेला आहे. कृपाचार्य, अश्वत्थामा गेले, रात्रीची वेळ, त्या काळात लाईटी नव्हत्या, तिथं गेले, शोधून काढलं आणि दुर्योधनाजवळ बसले. मला सांगा, तुम्ही अर्धे मेलेले आहेत ना हो, तास 2 तास, एखाद दिवस तुमचा प्राण शिल्लक राहिलेला आहे, आता तरी सुधरा. दुर्योधन काय म्हणतो माहिती आहे का, अश्वत्थामा, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत युद्ध संपलेलं नाही, मी तुला सेनापती म्हणून नियुक्त करतो. अश्वत्थामाला गण लावला आणि हे शपथविधीच्या तयारीत. आणि इकडं काय चाललंय, अश्वत्थामाला सेनापती नियुक्त केलं आणि सांगितलं नायनाट करा, मला मुंडकेच पाहिजे. काय वृत्ती हो, संपलं ना सगळं. अर्ध शरीर पॅरालिसिस झालाय, पाय मोडलेत, चालतात नाही. जो दुर्योधन वज्रदेही होता, दोन्ही पाय संपलेत, तो हे म्हणतोय तुला मी सेनापती करतो, तू बदला घे. आणि ते ब्राह्मणाचं पोर बिचार अश्वत्थामा, नाही का, नाही कळलं अजून. मोठेपणा दिला ना, कोणताही बुद्धिमान माणूस फसतो. आजपासून तो प्रदेशाध्यक्ष, लागली त्याची वाट. आमच्याकडे एक भूसतोड कामगार सरपंचाच्या नादाखाली 5-5 एकर जमीन विकली हो. नुसतं पाठीवर हात थाप, खुश. साहेबांनी पाठीवर हात टाकलाय की आला बिचारा कामातून. पुन्हा साहेब बघत नाही की याची काय भिकारावस्था झाली. दुर्योधनाचं सांगतोय तुम्हाला मी. आणि जेव्हा तो तिघच ना, बस सेना नाही, मुद्दा समजून घ्या, एक जरी शिल्लक राहिला ना तर तो बर्बादी करतो, हा त्याचा अर्थ आहे. एक जरी शिल्लक राहिला तरी. मग ही तिघच जण, आता ही तिघजण काय विचार करतायत, एक झाडाखाली बसले रात्रीच्या वेळेस विचार करत, एक घुबड येतं आणि एका पक्षाला मारून जातं. कुणाला कुठून साक्षात्कार होईल मला नाही माहिती, पण अश्वत्थाम्याच्या डोक्यात आलं, घोबडाने जसं आक्रमण केलं पक्षाच्या घरट्यावर, तसं आपण पांडवाच्या घरट्यावर आक्रमण करायचं. आणि हे तिघजण, 5 पांडव
कृष्ण गेलेले आणि 5 पांडवाचे 5 मुलं झोपलेले आहेत, युद्ध संपलेलं आहे. आणि जी छावणी, जरा डोकं लक्षात घ्या सगळ्यांनी, छावणी आहे ती, छावणीत लोक झोपलेले आहेत. 18 दिवसाचं युद्ध, थकवा आलेला, जखमा झालेल्या, राजा मेला म्हणून सगळे झोपलेले. अहो, दोन्ही हातामध्ये टेंबे घेतले अश्वत्थामानी, एकाने तलवारी घेतल्या आणि एक गेटवर उभा राहिला, हे 3 जण. आणि झोपलेल्या माणसाला ह्या लोकांनी जाळून टाकलं. हा महाभारत आहे. तुम्ही ही बाजू ऐकली नाही कधी महाभारताची, सांगतही नाहीत लोक, बिचारायला माहीत नसतं काय करावं. दुष्ट माणसं किती वाईट असू शकतात, प्रतिस्पर्धा किती तुम्हाला जगवते, किती नाश करायला होते जगाचा. अनुभव घेऊन पहा तुम्ही किती वाईट. एक माणूस, एक दुर्योधन जो अर्धा मेलेला आहे तो वाटोळं करतोय. आणि जेव्हा ते पूर्ण छावणी पेटली जाते, लोक पळायला लागतात, गेटमधून यायला लागतात, तिथं कृपाचार्य दोन्ही हातात तलवारी घेऊन येणाऱ्याचं मुंडकं छापतात. मला कधी कधी 2 तुलना कराव्याशा वाटतात. शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी बाजीप्रभूने आपलं प्राणदान दिलं, गेट खिंडीत उभं राहून. आणि हे एवढे मोठे लोक पळत होते रात्रीच्या वेळेस, मध्यरात्रीला मुंडके छाटले महाराज. ह्याला म्हणतात महाभारत. प्रतिस्पर्धा आहे. झालं काहीच नाही, विजय मिळाला नाही, पण द्रौपदीचे 5 पोरं मारले गेले महाराज. 5 मुलं जे कुळाचे होते, वंश होता. आता एवढ्या मोठ्या महाभारताच्या मालकाचा वंश शिल्लक राहत नाही. तुझे 1 एकर तिरी पिकत नाही, 2 कोंबड्या, वंशाला दिवाण लागत नाही, पण दुसरं लग्न कर म्हणून पोराच्या मागून. कशात कुठलं काय प्रकार डोक्यात? प्रतिस्पर्धा. कुठंतरी आपल्या मनात वाटतं ती प्रतिस्पर्धा असावी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे प्रतिस्पर्धा करणारे आहेत ना, हे आयुष्यात सुखी राहू शकत नाही. का? जिथं आनंद आहे, सुख आहे, ती दिशा ज्यांना कळत नाही, कुणीही असो. पहिल्या चरणात भक्ती प्रेम सुख भक्ती प्रेम सुख
करणारे 3 लोक या अभंगात सांगितलेत. त्याचा अर्थ मी आत्तापर्यंत तेच सांगत होतो. प्रतिस्पर्धा. पंडित लोक असू द्या, तुकोबराय म्हणतात, वाचक असू द्या, वाचन करणारे, आणि ज्ञानी असू द्या, या तिघांनाही प्रतिस्पर्धेमुळे भक्ती प्रेम सुख मिळत नाही. हा अभंग आहे आजचा कीर्तनाचा. तिन्ही या पंडित, वाचका, ज्ञानी. तुम्ही तिघही अभ्यास करून पहा. हे 3च लोक आहेत जगामध्ये. एकाचं वाचन जास्त असतं. आमचा मित्र आहे, त्याचं नावच मी लायब्ररी ठेवली होती. ओवी नाही आठवली की त्याला बोलायचं, लगेच त्याने ती ओवी सांगायची. वाचक. पंडित. आता ज्ञानी सांगितलं तुम्हाला, मरेपर्यंत जगाचं नुकसान होईल असा विचार करणारे हे लोक असतात. बुद्धीचा वापर केवळ विनाशाकरता करतात. मी संपलो तरी चालेल, दुसऱ्याला सोडणार नाही. ज्ञानोबरांचं 9व्या अध्यायामध्ये एक चित्र आहे, वेगळ्या अर्थाने पण दृष्टांत फार गोड आहे. तुम्ही सगळे खेडेगावातल्या लोकांनी पाहिलेला असतो. नागाने बेडूक गिळलेला असतो. ज्ञानोबरांची ओवीतलं शब्दचित्र आहे बरं का. आता अर्धा बेडूक गिळलेला असतो, अर्ध जिवंत असतं. त्या बेडकाच्या पुढं चिलट येतं, डास येतो. आता आपण संपलोय ना, नाही कळालं, मग त्याला डासाला तरी जगू द्या ना. आपण अर्धे संपलोय. माऊलीचा शब्द, दरदुरे सापे गिळजत आहे उभा. उभा म्हणजे संपूर्ण, संपूर्ण गिळणार आहे त्याला. अर्धा गिळलेला आहे की तो मासिया वेटाळी जिव्हा. समोर डास आले की नाही कळालं. अशी अवलादीत महाराज. आपण संपलोय, आपल्याला काही करता येत नाही. पण गावाचा असो, देशाचा असो, लोकाचा असो, अशा युक्त्या सांगतात नुकसानच झालं पाहिजे. सुखी घर होतं रामचंद्र प्रभूचं, सुखी घर होतं. रामाचा राज्याभिषेक होणार आहे असं ऐकल्याबरोबर कैकेयीनी आपल्या गळ्यातली मोत्याची माळ टाकली. नाही कळालं. दुःख नाही झालं कैकेयीला. इतकी सरळ अंतःकरणाची कैकेयी होती. शेजारची लय वाईट. सुखी संसार आहे, पती पत्नीमध्ये प्रेम आहेत, मुलांमध्ये प्रेम आहेत, एका जीवाने राहतात. मंथरेला सहन नाही होत. एक मंथरा संपूर्ण रामायणाला कलांटली देते. बरं, कुणामुळं घडलं रामायण? कैकेयीमुळं. मग ती माळ कशाला काढून दिली कैकेयीने? मोत्याची माळ मंथरेला दिली. इतकं सरळ अंतःकरण कैकेयीचं. पण काही वारकरी सुद्धा असे असतात, नको तो रस्ता. वारकरी जर उद्या उभा राहिला कीर्तनाला, चांगलं आहे का ते? आमचं एक कीर्तनकाराच्या कीर्तनाला फार लोक जमतात. त्याला जाऊन लोकांनी सांगितलं की उभा राहा. मी सांगू का तुम्हाला तर कुठं उभं राहायचं? तो म्हणला तुम्ही सांगताय ठीक आहे, पण मला भेटतो, मला भेटायला आला. म्हटलं फक्त कीर्तनात उभा राहा, राजकारणात उभा. लोक तुझ्या पुढं आहेत, तुझ्या मागे नाही आहेत. राजकारणात लोक मागे लागतात, कीर्तनकाराच्या लोक पुढे असतात. नाही कळालं? लोक ऐकतात म्हणजे ऐकतातच असा अर्थ नाही त्याचा. ऐकतात फक्त. म्हणून दुष्ट लोक शेवटच्या क्षणापर्यंत, इंग्लिशमध्ये त्याला सॉफ्ट टार्गेट म्हणतात. हे जे माळकरी लोक, सज्जन लोक असतात ना, ही अशी जी सॉफ्ट लोक असतात, याला टार्गेट करतात. ते पाठीमागं असतात आणि यांना पुढं करतात. महाराज जरा तुम्ही सांगा ना. याला अभिमान वाटतो, मंत्र्याने आम्हाला काम सांगितलंय ते येतं. अरे तू सॉफ्ट आहेस, हा का नाही तुला काही फरक पडणार नाही, ते तुला पाठवतात. याला म्हणतात दुर्योधन चाल. संपलेलेत आपण, पण गावाचं वाटोळं केल्याशिवाय जाणार नाही. विठाला विठाला. माझ्या मित्राने एक जोक सांगितला होता. मित्र होता, जोक सांगितला होता. त्यांनी गावामध्ये एक म्हातारा माणूस होता, तो रोज शिव्या द्यायचा गावाच्या लोकांना. त्या घरापुढून गेलं की बाप होता. पोरांनी समजून सांगितलं, बाबा नका शिव्या देऊ, गावात राहायचं रोज.
मरता मरता शेवटी पोरांना जवळ घेतलं, बाबा एकच इच्छा पूर्ण करा, मला लोक चांगले म्हणले पाहिजे म्हणे. आता आयुष्यभर हिने शिव्या दिलेत नाही, कोण चांगलं म्हणणार. तर दोघा भावांनी विचार केला काय करायचं, आपल्या बापाला चांगलं म्हणेल. तर बापाने दुसऱ्या दिवशी अंत्यविधी केला, 10वा 14वा झाला आणि येणाऱ्या जाणाऱ्याच्याकडे अशा काठ्या घेतल्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या ठोकायला सुरुवात केली. अख्ख्या गाव गेले की ठोकणं. गावचे लोक म्हणले पहिला बरा होता. बाप निदान शिव्या तरी नाही कळालं अजून. कोणत्या माणसाला चांगलं म्हणणार तुम्ही, याला निवडून द्या तो रंग दाखवतो, मग असं वाटतं पहिला चांगला होता. विठाला विठाला. सुरुवातीला वाटतं की हा काहीतरी करेल. आमच्याकडे रोज पाहतो आहे मी नवीन सरपंच, आणि 4-5 वर्ष झाले की तेच गाव मला सांगितलं महाराज पहिलाच बरा होता, आपली जरा निवड चुकली. पहिला शिव्या देत होता. नाही कळालं तुम्हाला. दुष्ट प्रवृत्ती आहेत, प्रतिस्पर्धा आहे त्यांच्या अंतःकरणात. सावली सुद्धा पडली नाही पाहिजेत. नारद भक्तिसूत्रात सुखी होण्याचं लक्षण सांगितलंय. काही करा, नाही देव भेटला तरी चालेल, पण वाईट माणूस भेटता कामा नये. दुःसंग सर्वथैव परित्यज्य. वाईट माणसाची संगती सुटलीच पाहिजे. नाही देव भेटणार, नुकसान तर नाही होणार. नाही कळालं. 5 मुलं मेले महाराज द्रौपदीचे. अर्धा दुर्योधन समाप्त करून गेला, वंश समाप्त केला त्यांनी. कृष्ण होता म्हणून बरं झालं, नाही तर अजून किती वाटोळ केलं असतं जाता जाता सांगता येत नाही महाराज. देव पाठीमागं होते म्हणून द्वारकेचा राणा, नाही तर वारकरचं काय खरं असतं का. हे सगळे एकच. मला सांगा, जर त्या काळात लोकशाही असते, दुर्योधनाच्या काळामध्ये गृहीत धरा त्या काळात लोकशाही आहेत, 8 अक्षौणी सेना पांडवाची आणि 11 अक्षौणी सेना, आणि मतदान झालं असतं तर कोण जिंकलं असतं, कोण जिंकत असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे कसेही असले यांचा चेहरा सुखी नसतो, यांचं अंतःकरण सुखी नसतं, यांच्या अंतःकरणात समाधान नसतं. ज्ञानोबारांनी फार सुंदर लक्षण केलं बरं का. पुण्यवान माणूस ओळखायचा आहे का, ज्याला पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटते तो पुण्यवान. ही माऊलीची व्याख्या आहे. माऊली सांग, दर्शने प्रशस्ती ही पुण्यपुरुष. पाहिल्याबरोबर चांगलं वाटतं अंतःकरणामध्ये. एस टी स्टँडला जा, रस्त्याने जा, कधी न भेटलेले माणसं पाहिली की समाधान वाटतात. आणि काय काही अशा असतात, भेटल्या भेटल्या चप्पल काढावी वाटते, संबंध नाही, काही संबंध नसतो, आपला ओळखही नसते, पण चेहराच पावत नाही. अंतःकरणातली दुष्टता चेहऱ्यावर येते अंतःकरण, आणि ती येणारच. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संसारात कितीही कौशल्य मिळवा, भक्ती सुख दुर्लभ आहे. 2 शब्द आहेत बरं का. भक्ती, प्रेम, सुख, हे दोन्ही ठिकाणी शब्द चालतो. भक्ती सुख दुर्लभत्या आणि प्रेम सुख दुर्लभत्या. फरक आहे बरं का. काही काही संत लोक आहेत बरं का, त्यांना देव मिळालेला नाही, पण गावाचं प्रेम मिळतं, याला प्रेम सुख म्हणतो. एखादी बाई गावामध्ये चांगली वागली असेल, आदर्श वागली असेल, गावातला प्रत्येक माणूस तिला आजी म्हणून जवळ करतो. गावाचं प्रेम मिळतं. कशामुळं? तरुण पोरं म्हणतात आमच्या गावचं भूषण आहे. दिसायला कशी नाही पाहत, वागायला कशी पाहतात. काही काही पोरं जे कधी भेटले नाहीत हिरोईनी, त्यांचे वॉलपेपर ठेवतात फोनमध्ये. जिने जीव घातलं, जिने मोठं केलं, त्या आईला नीट बोलत नाहीत, पण जी कधीच भेटली नाही तिचा वॉलपेपरला फोटो. पोरं बघतो ना आम्ही, मी विचारलं कधी भेट आपली कसली भेट. एक वकील होता आणि ते कॅलेंडर आणलं होतं. तर ते वकील म्हणलं तर कोणी फुकट देतं ना कॅलेंडर, कंपनीचं. हिरोईनचे फोटो, आणि त्या बायकोनी चहा आणला ना, हा त्या हिरोईनकडेच बघत होता. कोणत्या? तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव, आम्हाला
आम्हाला हा त्रासच नाही. आणि तिने चहाला पाहिलं की नवरा त्या कॅलेंडरच्या बाईकडे पाहतो तसाच आदळला. कपही फुटला, बशी फुटली, चहा पायावर. दणकीन जागा झाला गरम लागल्याबरोबर. काय झालं, काय पाहताय म्हणे, घ्या तिच्याकडून चहा. अगं ती हिरोईन आहे, ती कशी चहा देईल, कशाला पाहत होता तिच्याकडे. नाही मी आता वकील, मी असा विचार करतो तू जर अशी असती तर. वकील आपण ती पण त्याचीच बायको आहे ना, याचे सगळे दोष तिच्यामध्ये आलेले आहेत ना. ती म्हणली मी जर अशी असते ना तुला झाडू मारायला ठेवलं नसतं. मी तशी नाही म्हणून तुझ्या जवळ आहे. काय करणार तुम्ही त्याला. तुम्ही ज्ञानी असा, पंडित असा, बुद्धिमान असा. प्रेम सुख नाही आहे. प्रेम सुख, भक्ती प्रेम सुख नाही आहेत, भक्ती सुख नाहीत. 3 प्रकारचे परमार्थिक माणसं असतात. भक्ती करणारे असतात, त्यांना भक्तीचं सुख असतं. संसारातली माणसं, काही संत मंडळांना समाजाचं प्रेम सुख मिळतं. आणि जे ज्ञानोत्तर संत असतात त्यांना भक्तियुक्त प्रेम सुख मिळतं. विठाला विठाला. नाही म्हणे महाराज हे ठीक आहे व्यवहारातलं, पण जर एखादा योगी असेल, समाधी साधणारा असेल, मग त्याला हे सुख मिळणार नाही का. आत्मनिष्ठ असू द्या. योगी चांगदेवाला जर सुख मिळालं असतं तर तो ज्ञानोबाला शरण आला नसतं. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ आहे. भक्ती सुख मिळत नाही. मी हा अभंग काय घेतला माहिती, तुमच्यासाठी घेतलाय. तुम्ही या 4पैकी कोणीच नाहीत. पंडित नाही, वाचक नाही, ज्ञानी नाही, योगी तर नाहीच. मग काय समाधानी आहात. काळ भैरवनाथावर तुमची श्रद्धा आहे, भक्ती आहे, आणि त्याचं भक्तीचं सुख तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. देवाने जर कृपा केली तरच हे शक्य, बाकी शक्य नाही. शेवटच्या चरणात सांगतो, कृपा
जेव्हा देवाकडे जातो ना तर आपली भावना काय ते पहा. तुका म्हणे कृपा करील नारायण, इतकं मोठं वाक्य तुमच्या लक्षात येणार नाही लवकर. देवाने तुकोबाराय म्हणतात बरं का, तुकोबारावर विश्वास ठेवा. तुकोबाराय म्हणतात देवाने कृपा केली तर. याला याला असं उत्तर आहे, याला आम्ही गोलगोल उत्तर म्हणतो. एखादा माणूस आहे समजा, त्याला म्हटलं की बा काय काय विचार आहे, काय नाही आमदारकीला उभं राहायचं आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे, तिकीट दिलं तर. तसा अभंग आहे. देईल का नाही कोण सांगणार आहे त्याला. काय पक्षश्रेष्ठीच्या मनात असतं काय माहिती, असतंच का नाही हे माहिती नाही अजून. तुम्ही त्याच्या मनात बसला पाहिजेत. अर्थ नीट आहे का, तुम्ही पक्षश्रेष्ठीच्या मनात बसला पाहिजेत. तुम्हाला एका मिनिटात कुठल्या कुठं नेतात. तरी होय राहणार रंक त्याचा. कधी तुका म्हणे आले समर्थाचे तरी होय. मागे माझ्या समोर एक 2-3 अशा घटना घडलेल्या आहेत. पूर्वी मोठं राज्य असायचं, इंदिरा गांधीचं राज्य. तिच्या मनात आलं की वरून फोन यायचा, याला आमदार करून टाका. विधान परिषदेवर गेला माणूस. कालपर्यंत आमच्याजवळ बसणारा माणूस दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये तुका म्हणे आले समर्थाचे. मी त्या आमदाराला विचारलं नेमकं तुम्ही काय केलं. काय नाही, तिच्या नावाने बॉम्ब मारले. मराठी कळते का. पक्ष नेतृत्वाला दाखवण्यासाठी जबरदस्ती रस्ता रोको करावा लागतो. त्यांनी दखल घेतली पाहिजे. नाही, वारी आणि सप्ताह म्हणजे काय, त्याने दखल घेतली पाहिजे. बाकी काय. रस्त्याने कशा करता चालायचं आहे आपल्याला, का कीर्तन ऐकायचं, का भजन. भजन म्हणजे काय, त्याच्या नावाने बोलायचं आहे. हो, आमचे संत काय त्याच्या मनात आलं पाहिजे. संत दुसरे काही नाही, त्याच्या मनात बसतात. रामकृष्ण गीती गात
का नामचिंतन करायचं? हरिमुखे का? आपल्या अंतःकरणात नाम स्थिर झालं पाहिजे. नाम स्थिराबरोबर नामी स्थिर होतो. ज्याच्या हृदयामध्ये नाम स्थिरावलं त्याच्या हृदयामध्ये परमात्मा स्थिरावतो. याचं उत्तम उदाहरण, जे लोक चमत्कार मानत नाहीत ना, त्या सगळ्यांना सांगणे तुकोबारायचा अभ्यास करा. तुकोबारायांचा अभ्यास करा. हे जे लोक म्हणतात ना तुकोबाराय श्रीमंत नव्हते, त्यांच्यासारखं श्रीमंतीच नव्हती महाराज. विश्वंभर बाबा त्यांचे मूळ पुरुष, जावळी खोऱ्यातले, आणि सावकारकीच्या निमित्ताने देऊला स्थिर झालेले. आणि सगळं गेलं, जाऊ द्या, सगळं गेलं, पण सगळं कोणासाठी गेलं? देवासाठी गेलं, तुमच्यासाठी नाही हो. भावकीने लुटलं, आमकेने दगा दिला, असं तुकोबारायांचं घडलेलं नाही. देवासाठी सगळं सोडून दिलं त्याने. शेवटीचा दिस याजसाठी केला, बरबादी स्वीकारली, त्याच्या मनात राहावं. आता त्या काळातला एक प्रसंग आहे बरं का, तुम्हाला आत्तासुद्धा त्याचे संदर्भ लागतील. दुष्काळ पडला ना, ठेकेदाराची चांदी होते, वाटच पाहतात. बजेट होतं ना, पॅकेज मिळतं, तुम्हाला नाही हो. तसं त्या काळात दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये पैसे डबल करण्याची संधी तुकोबारायला आली. आणि गावातले सगळे सावकार तुकोबारायला सल्ला देतो, महाराज संधी आहे, जेमिनी लिहून घ्या, रजिस्ट्री करा, मोठे सावकार व्हा. मला सांगा, असे सल्ला देणारे आज जिवंत आहेत का हो? त्याची खानदान तरी आहे कोणाच्या लक्षात? दुष्काळात ज्यांनी लोकांना मदत केली आणि देव लक्षात ठेवला, त्या तुकोबारायांचा आज गजर होतो. रामकृष्ण देवासाठी सोडलेत, हा चमत्कार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, किती बुद्धिमान असू द्या, पंडित वाचक, गाथ्याचा अर्थ लावून दाखवा, माथ्यातच शिरत नाही हो. अभंगच बसत नाही. अशी वाकडे तिकडे अभंग म्हणतात लोक, त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की ह्यांनी म्हणूच नाही. काय माझा मुद्दा, ते अभंग हृदयातून आले. तुकोबारायांचा शब्द पहा. त्यांना विचारलं, महाराज किती गोड अभंग लिहिताय तुम्ही, गाताय तुम्ही, याचा अर्थ काय होतो? तुकोबारायांचा अभंग फार सुंदर आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज, पक्क लक्षात ठेवा बरं का तुकोबारायांचे शब्द. तुका म्हणे मज, बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही तुकोबारायांचे जर शब्द ऐकले ना, श्रेयानंदा, मधुसूदना, पद्मनाभा, शेतकऱ्याला हे शब्द सुचत नसतात महाराज, कळतंय तुम्हाला? आणि त्याच्या पाठीमागची भावना सांगतो, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, पुसावेसी हेच वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील, हे जीवन आहे. तो का म्हणे कृपा, कधी तो कृपा करतो. एका शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये वेदतुल्य शब्द जन्माला आले, हा चमत्कार आहे. तो मला सांगा, त्यावेळेस काय इंटरनेट होतं? आणि जे इंटरनेट गुगल सगळं आहेत, पोरं शहाणे झाले का? अमेरिकेमध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो, त्याचं ते GPS फेल झालं. तिथं 15 वर्ष राहणारं पोरगं फिरलं, कोणत्याही गलीत फिरायचं. मी म्हणलं काय झालं? ते म्हणजे GPS फेल झालं. म्हणलं तुझं घर तुला सापडत नाही का? म्हणजे नाही सापडत. मग ते म्हणलं बापाला फोन कर. बापाने व्हॉट्सॲपवरून लोकेशन पाठवलं ना, आम्हाला शोधून काढलं. कोण बुद्धिमान आहे? ह्या सोशल मीडियाने, व्हॉट्सॲपने बुद्धी गेली. पहिले लोक रस्ता लक्षात ठेवायचे, इथून असं आहे तिथून तसं आहे, काहीच नाहीत. यंत्रावर डिपेंड, सगळ्यावर डिपेंड, काही केलं तरी त्याच्यावर डिपेंड. माझा मुद्दा तो नाही आहे. माझा मुद्दा असा आहे, काहीच नव्हतं 450 वर्षापूर्वी, आणि तुकोबारायांच्या हृदयात देव बसतो आणि गाथा जन्माला येतो. महाराज तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म. वर्म शब्दाचा अर्थ फार महत्त्वाचा आहे. परमार्थ कसा करायचा याचं वर्म कळलं तर परमार्थ आहेत. गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, रोज लोकांचा हरिपाठ पाठ आहे. फक्त पाठच आहे, अर्थाकडे पाठ आहे, काही कळत नाहीत महाराज. आता एक ग्रंथ लिहिला आहे मी, पुढच्या महिन्यात येईल.
हरिपाठ मंथन म्हणून एक एक शब्द इतके कठीण आहेत. मागे एक खूप चांगला विषय आला, तुम्हाला त्याचा चुकीचा अर्थ काढू नका, आत्ताच सांगतो सांगायच्या अगोदर. बाबा महाराज सातारकरांकडे बसलो होतो आम्ही, आणि त्यांना नवी मुंबईमध्ये विठ्ठल मंदिरासाठी जागा घ्यायची होती. 2-3 वर्ष झालं जागाच मिळत नव्हती. मला सांगितलं काय करावं लागेल. म्हणलं महाराज थोडंसं द्या, टेबला खालून थोडंसं द्या. मी असं कसं काय करेल. म्हणलं माऊली सांगतात दिलं पाहिजे. किती लोकांचा हरिपाठ पाठ आहे. माऊली म्हणतात दिलं पाहिजे, दिल्याशिवाय लोक काम करत नाहीत. 700 वर्षापूर्वी सांगितलंय. तेव्हापासून मी सुद्धा काही अडचण आली की देतो. नाही कळालं तुम्हालाही? नाही कळालं काय? अभ्यास केल्याशिवाय कलेक्टर होता येत नाही. तपे विना दैवत म्हणजे ध्येय बरं का. दैवत शब्दाचा अर्थ समजू नका की एखादं दैवत आहे. नाही, तप शब्दाचा अर्थ कोणते. दुकानावर 12-12 तास माणसं बसतात मग पैसा येतो, ते तप आहे. तपाशिवाय पैसा नाही. अभ्यास करा, 12-12 तास बसावं लागतं त्यांना, मग त्यांना पदवी मिळते. कॉलेजमध्ये केवळ गेल्याने नोकरीसुद्धा मिळत नाही हो. डिग्री असते, काही फायदा नाही. तपेविना बुद्धीची प्रखरता दिसल्याशिवाय जमत नाही. गुजेविन ही तर गुज म्हणजे प्रेम. जर तुमचे एकमेकाला गोडीचे संबंध नसले ना, पॉईंट काय वर मग काही सांगतच नाहीत. एक आम्ही उभा होतो आणि रस्ता चुकला. ते आमचा एक दोस्त आहे, तर आमचे दोस्त पण असे कधी कधी बहादर काय सांगायचं आहे तुम्हाला. ब्रह्मचारी आहेत ना, टेन्शनच नाही त्यांना. आणि मी त्याच्याबरोबर गेलेलो होतो, रस्त्यावर उभा होतो. एक माणूस चुकला होता, त्याला विचारलं त्याने, इकडं अमक्या गावाला जायचं, जा रे म्हणे. गेलं ते, आणि रस्ता दुसरीकडे होता. याने इकडं सांगितलं. मी विचारलं, अरे तू असं का सांगितलं. यालाच राजकारण म्हणतात. लक्ष इकडं आहे, आणि भटकवायचं असेल तर रस्ता कोणता दाखवायचा नाही कळालं. अजून तुम्ही पळताय हो त्याच्या मागे. जर प्रेम असेल तर आई हळूच बोलवते, बाळ असं कर. प्रेमाशिवाय हित नाही सांगत कोण. जर मित्रता नसेल ना, खरंच बोलत नाही कोणी. खरं बोलत नाही, खरं बोलण्याचं जगच नाहीत. गुजेवी नाहीत. आणि तिथला शब्द आहे दिदल्या विनं. 2 वेळा चहा पाजला तर दुसरा पाजेल ना. नाही, किती साधी गोष्ट आहे हरिपाठामध्ये. दिदल्या विनं तो किती मोठा करा. आमदारकीचं तिकीट असू द्या, दिदल्या विनं. कंपनीमध्ये नोकरी असू द्या, सरकारची नोकरी असू द्या. आपल्या भारताचं नाही बोलत बरं का, बाहेरचं पण बोलतोय. सगळीकडे भ्रष्टाचार ब्रह्मदेवा इतका व्यापक आहे. जिथं जिथं माणसं आहेत तिथं तिथं काम, क्रोध, लोभ आहे. नीट ऐका. काही तुकोबारांचं वाक्य, ज्ञानोबारांचं वाक्य केवळ महाराष्ट्रासाठी भारतासाठी थोडंच आहे. जिथं माणसं आहेत त्यांच्या अंतःकरणात काम आहे, त्यांच्या अंतःकरणात क्रोध आहे, त्यांच्या अंतःकरणात लोभ आहेत. श्रीमंती आपल्यालाच हवी, लोभ आहे. दुसऱ्यावर रागवत नाहीत का लोक. मग हे युद्ध कशामुळे चालू आहे तुम्हाला. म्हणून जर अंतःकरण स्वच्छ असेल,
स्वतःला समर्पित करावं लागतं. दिदल्याविन देवाला हृदय दिल्याशिवाय देवसुद्धा प्रेम देत नाही. मराठी कळली का? देवाला हृदय दिल्याशिवाय देवसुद्धा प्रेम देत नाही. तुम्ही आम्ही तर फार साधी माणसं आहेत महाराज. तुका म्हणे कृपा करील शब्द आहे, करेल शब्द नाही हा, करेलच गॅरंटी नाही, करील. तुमची लायकी पाहून, तुमची योग्यता पाहून, तुमचा अधिकार पाहून त्याला सगळं झालं आणि त्याला वाटलं. आणि माझा अनुभव असा आहे महाराज, मी या जगाचं जेव्हा निरीक्षण करतो ना, खूप चांगले चांगले बुद्धिमान लोक आहेत. आपल्या राष्ट्राला ते मजबूत करू शकतात, पण ती चमचेगिरी नाही करू शकत. बुद्धिमान आहेत, हुशार आहेत, पण जवळची माणसं जेवढी चाटोकारिता करू शकतात नाही करू शकत. अचानक दुसऱ्या दिवशी रिझल्ट येतो, हा इतका मोठा कसा झाला? काय नाही, गोजेवी नाही हित. एक तर तुम्ही जवळचे व्हा, एक तर देण्याची ताकद ठेवा, किंवा तुमच्यामध्ये दम तयार करा. ह्या तिघाशिवाय संसारात सुखच मिळत नाहीत. हे ज्ञानोबारांचं वाक्य. गरिबी झोंबली पाहिजेत. 12-12 तास अभ्यास करून, कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा मुख्यमंत्री महाराज, अभ्यासाने ते पद मिळतं. तपेविन मिळत नाही. तप करा, दैवत ध्येय प्राप्त होईल. देण्याची ताकद ठेवा बरं तुम्ही. नाही कळालं? विठ्ठला विठ्ठला. सगळ्याची माफी मागून सांगतो. आमच्या गुरुजींचा दृष्टांत आहे, माफी मागून सांगतो अगोदरच. एक स्त्री बसली होती गार्डनमध्ये, याला बरी वाटली. त्याने जाऊन सांगितलं त्याला की बाबा माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, तुम्ही आज रात्रीमध्ये माझ्याकडे या. ती अशी खवळली. लक्षात येत आहे? ह्याने आपलं थोडंसं रेट वाढवला, 4 लाख. ती पहिल्या टप्प्यात जेवढा आवाज होता ना, पट्टी स्केल खाली आला त्याचा. काय समजताय तुम्ही? 8 लाख 4चे पुन्हा खाली. मग ते एकदम डायरेक्ट तिने सांगितलं 20 लाख घे. तो आवाजच बंद झाला त्याचा, बाईचा. हाई तिथं बसलेला, ती तिथं बसलेली, 20 लाखाची बोली लावलेली. पुन्हा काहीच नाही. ते बाईने होऊन विचारलं, मग अहो तुम्ही काही बोलत नाही? काही नाही, तुझी किंमत किती पाहत होतो. नाही का, कितीला विकली जाते ही किंमत पाहत होतो. लक्षात आलं? त्याच्यात आपण बसू नका. विठ्ठला विठ्ठला. नाहीतर देवाकडे आपण जातो आणि मग मागणी मागतो, हे द्या ते द्या. ही आपली किंमत आहे. तोच पाहिजे असं ज्या अंतःकरणाला वाटतं ना, त्याला आई कडेवर घेत असते. नाही तर आई हुशार आहे. काय पाहिजे? चॉकलेट, आई सुटते. काय पाहिजे? गाडी. काय पाहिजे? मोबाईल. सगळं घे, पण मला सोड. ते पोरग खेळण्यामध्ये आणि जिवंत आई स्वयंपाक करायला जाते. कळते का नाही? मटेरियल पदार्थामध्ये ते पोरग गुंतत, ज्याच्यामध्ये चेतनता नाही त्याच्यात गुंतलं आणि जिवंत आईला सोडून दिलं. परमात्म्याला आपण सोडून देतो आणि भावकीमध्ये, सत्तेमध्ये, जमिनीमध्ये, बांधावर. 20 वर्ष झालं मला भगवानगडावर बसून. आजपर्यंत मी लाकडं विकत घेतले नाही महाराज. 2000 माणसं रोज जेवतात आणि एका दिवशीला 50,000 विनामूल्य. 1 लाख माणसं जेवतात, लाकडावर स्वयंपाक होतो. एकदाही 20 वर्षात लाकूड विकत घेतलेलं नाही. कसं आहे? बांधावरचं जेवढे लाकडं आहेत तेवढे सगळे भगवानगड. बांधावरचे भांडणच भावाभावाचे. हे झाड कुणाचं? तो म्हणतो माझं, तो म्हणतो माझं. मग दोघंही, आमचा माणूस हजर, गडाला देऊन टाका. नाही कळालं? किती वर्ष झालेत? 20 वर्ष झालेत. अजून लाकडं एकच घेतली नाही. म्हणजे भांडणे किती मोठे. बांधावरच्या. अरे तुम्ही बांध कोणाचा आहेत याच्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी पिकणारी जमीन विकून कोर्टात जात आहे तुम्ही. किती मूर्ख आहे. काय ती जमीन? बांध किती मोठा आहे हो.
पण इगो लागला तिथं, प्रतिस्पर्धा लागली, नाही माझाच आहेत, काय फायदा? बरं बांध मिळून जमीन गेली ना, बरं काय सिद्ध झालं शेवटी? लक्षात येते तुम्हाला? काय सिद्ध काय झालं? परमार्थामध्ये प्रतिस्पर्धा नाही, प्रेम आहे. आणि ते इतकं प्रेम आहे, हृदयामध्ये परमात्मा बसला पाहिजे. तुम्ही थोडी कल्पना करा, थोडी हृदयामध्ये मोठ्या माणसाचं जर प्रेम आलं तर माणसं ताठ चालतात. आमदाराची ओळख असली, मंत्र्याची ओळख असली, नो एंट्रीमध्ये गाडी घालतात लोक. आपलं कोण काय का ते ट्रॅफिक बघून घेऊ आपण. ओळख. परमात्मा जर आपल्या हृदयात बसला, आपण काळाला घाबरू काय? तो काय म्हणे, कृपा हृदयामध्ये देवाला बसवा, कृपा, मग तो करील. आणि त्यावेळेस या जगातलं सगळ्यात मोठं सुख आपल्याला प्राप्त होईल. ज्ञानेश्वर